नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी या ठिकाणी भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एकूण 267 जागांसाठी अर्ज करायचा आहे तुम्हाला, ज्यामध्ये तुम्हाला विविध पदे पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये जे सर्व इंडियन्स इलिजिबल आहेत त्यांच्याकडून मित्रांनो नॉन टीचिंग मधले जे विविध जागा आहेत त्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। यामध्ये सर्व जागा या कायमस्वरूपी भरल्या जाणार आहेत। तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। पे स्केलनुसार तुम्हाला सॅलरी प्रत्येक पदासाठी या ठिकाणी अवेलेबल आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे। तर सर्वात अगोदर सांगण्यापूर्वी मित्रांनो, ग्रुप ए, ग्रुप बी व ग्रुप सी ची विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत, ज्यामध्ये आपला फोकस हा ग्रुप सी मधील पदांसाठी राहणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रुप ए मधल्या कोणकोणत्या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, असिस्टंट लायब्ररियन, रजिस्ट्रार, पब्लिक रिलेशन ऑफिसर, रिसर्च ऑफिसर, सिस्टम अनालिस्ट आणि क्युरेटरच्या ग्रुप ए मधल्या विविध जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। नंबर ऑफ पोस्ट, कॅटेगराइज विश्लेषण, मॅक्झिमम एज लिमिट या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर पुढचं जे पद आहे ते ग्रुप बी मधली विविध पदे आहेत मित्रांनो, ज्यामध्ये सुद्धा सेक्शन ऑफिसर, प्रायव्हेट सेक्रेटरी, सिनियर असिस्टंटच्या 8 जागा आहेत। यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। पर्सनल असिस्टंटच्या 8 जागा आहेत, हे सुद्धा महत्त्वाचं पद आहे। प्रोफेशनल असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि असिस्टंट आर्किव्हिस्ट याच्याही जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या कॅटेगरीला असलेल्या जागा पाहून त्यासाठी अर्ज करू शकता। पुढचं पद आहे ग्रुप सी मधलं, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता महत्त्वाची भरपूर पदे तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील, ज्यामध्ये सेमी प्रोफेशनल असिस्टंट 7 जागांसाठी भरती होत आहे। असिस्टंट मॅनेजर गेस्ट हाऊस एका जागेसाठी भरती होत आहे। स्टॅटिस्टिकल असिस्टंट एका जागेसाठी भरती होत आहे। असिस्टंटच्या 5 जागा आहेत, स्टेनोच्या 20 जागा आहेत। हे पद महत्त्वाचं आहे, यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। त्यानंतर लॅब असिस्टंट 4 जागांसाठी भरती होत आहे। ड्राफ्ट्समनची 1 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त या ठिकाणी वर्क असिस्टंटमध्ये 19 वेगवेगळ्या संवर्गातल्या जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। लिफ्ट ऑपरेटरच्या 2 जागा आहेत। ज्युनियर असिस्टंट सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं, ज्याच्या 46 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। कुकच्या 27 जागा आहेत। या व्यतिरिक्त जर बघितला तर MTS मल्टी टास्किंग स्टाफ किंवा ऑफिस असिस्टंट अटेंडंट याच्या 15 जागांसाठी भरती होत आहे। मेस हेल्परच्या 30 जागा आहेत। हे सुद्धा पद कायमस्वरूपी मित्रांनो भरलं जाणार आहे। या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग अटेंडंटच्या 30 जागा आहेत। हे सुद्धा पद महत्त्वाचं आहे। लॅब अटेंडंट 8 जागा आहेत। लायब्ररी अटेंडंटच्या 2, ॲनिमल अटेंडंटच्या 4, ग्राउंड्समनच्या 3 आणि अँटी मलेरिया वर्करच्या 4 अशा टोटल 267 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। आता 35 वेगवेगळ्या जागा भरल्या जात आहेत। या सर्व पदांसाठी क्वालिफिकेशन सांगता येणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल। त्या व्यतिरिक्त मी काहीच पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन सांगत आहे। इतर पदांसाठी तुम्ही माहिती नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता। ज्युनियर असिस्टंट याच्या जवळपास 40 जागा आहेत मित्रांनो। यासाठी जर बघितला तर बॅचलर डिग्री कोणत्याही विषयामध्ये असणे आवश्यक आहे, आणि त्यानंतर टायपिंग पाहिजे एक तर 35 वर्ड्स पर मिनिट हिंदीचं किंवा 30 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं असेल तर तुम्ही इंग्लिशचं 35 वर्ड्स पर मिनिट किंवा हिंदीचं 30 वर्ड्स पर मिनिट असेल तर अप्लाय करू शकता। आणि प्रोफिशियन्सी पाहिजे कॉम्प्युटर वापरण्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी। कुक पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि त्यानंतर ITI ट्रेड तुमचा पाहिजे। बेकरी अँड कॉन्फेक्शनरी मधला 1 इयर ड्युरेशनचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे। याच्याही जवळपास 30 जागा आहेत। यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। MTS मल्टीटास्किंग स्टाफ जवळपास 10 किंवा 15 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। 10वी पासवर त्यांनी क्वालिफिकेशन मागितलं आहे। या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। मेस हेल्पर यासाठी 10वी पास आणि त्यानंतर 3 वर्ष एक्सपिरियन्स मेस हेल्पर मेस अटेंडंटचा असेल तर अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त लॅब अटेंडंटसाठी 12वी उत्तीर्ण सायन्सवर किंवा 10वी पासवर सुद्धा तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता, किंवा ॲनिमल अटेंडंटसाठी अगेन 12वी उत्तीर्ण आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अर्ज करू शकता। सो विविध पदांसाठी क्वालिफिकेशन तुम्हाला मित्रांनो नोटिफिकेशन मध्ये पाहता येईल। मी काहीच पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे। पुढे बघा, एज रिलॅक्सेशन तुम्हाला कशा प्रकारे मिळत आहे। जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, हँडिकॅपमध्ये 10 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज जो आहे तो करू शकता।
यामध्ये आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये फॉर्म फी बघा, ग्रुप ए मधील पदांसाठी ओपन EWS OBC ला 1500 रुपये, SC ST वुमनला 1000 रुपये, तर हँडिकॅपसाठी कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही. ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 1000 रुपये आणि 600 रुपये फॉर्म फी या ठिकाणी कॅटेगरीनुसार आकारलेली आहे. त्या बेसिसवर तुम्ही तुमच्या कॅटेगरीला किती फी आहे बघून त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. फॉर्म फिल करताना ही फी भरू शकता. यामध्ये अप्लाय करण्यासाठी जर मित्रांनो तुम्हाला व्हिजिट करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. 27 जुलै 2026 ही लास्ट डेट असणार आहे या ठिकाणी अप्लाय करण्याची. याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अर्ज करण्यानंतर तुमचं जे जॉब लोकेशन असणार आहे ते अर्थात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठ या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी राहणार आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला तयारी करायचं आहे. एक्झाम फॉर्मॅट सुद्धा ऑफिशियली नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, तोही तुम्ही पाहू शकता. यासाठी डिटेलमध्ये अदर जी माहिती आहे ती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता. मात्र नक्की तुम्हाला प्रयत्न करण्याची जर संधी असेल तर प्रयत्न करून या ठिकाणी तुम्ही मित्रांनो तयारी करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनल मार्फत करत असतो. धन्यवाद.